शुभ सकाळ. छान असा सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आज आमचा ट्रिपचा दुसरा दिवस आणि छान आम्ही आहे ते रायगडच्या पायथ्याशी आणि आता थोड्याच वेळात रायगड किल्ला सर करायला चालू करणार आहे. तर सकाळी सकाळी बघा इकडं छानपैकी आमचा नाश्ताही तयार झालेला आहे. इकडं मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता बनत आहे. तर आमच्या ताईंनी छान असे पोहे बनवलेले आहे आणि इकडे आपले मंडळी पोहे खाण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. किल्ला सर करण्यासाठी बघा इकडं सगळ्यांची गर्दी झालेली आहे. सगळेजण चाललेले आहेत आणि सुंदर असा हा सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसत आहेत आपल्याला. अशा या पर्वत रांगांमध्ये हा असलेला आपला रायगड किल्ला. तर सगळ्यांना आतुरता आणि उत्सुकता लागलेली आहे किल्ल्यावरती जाण्याची. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी महाराज की जय. आयते बदल रोपण जात संभाजीचं नाव घेतात त्यांच्या निघून किती मिनिटात जाते बघ ना. आहे ना, लाव ना तिकडे लावा. 5 मिनिटात जाईन किती बघ ना किती खाली दुःख का पाणी तुम्ही काय कळा पण पाणी माहिती का पाणी पण खाली पाय ना कसं दिसत खाली पाऊस नाही खाली पाय खाली काय बघितलं काय नाही काय नाही काय चक्कर काय हे एवढं कुठं संजू भाऊ दुःख इकडे बघ बरे इकडे दुःख इकडे पाणी 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 वय ते दुःख पण पाणी आपलं इथं जवळ आपण सिंहाची गर्जना आणि एक वाघाची डरकळी मित्र. तर सगळे आम्ही मंडळी पोहोचलेलो आहोत अगदी रायगडावरती. तर आमचा भाऊ पायी पायी आलेला आहे. भाऊचं चाललेलं आहे सेल्फी काढायचं. कसं वाटलं भाऊ पायी पायी? अतिशय सुंदर. आणि खऱ्या अर्थानं रायगड पाहायचा असेल तर रोपवेनं येण्यापेक्षा पायी पायी आलेला अतिशय सुंदर आणि सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि आता काही मंडळी आमचे पायी पायी आले ते आणि काही बघा रोपेतून आले. इकडं सगळ्यांचं फोटो चाललेलं आहे. रायगड किल्ल्यावरती आता सगळ्यांचा चाललेला आहे नाश्ता पाणी. पायी पायी आलेले मंडळी थकलेले आहे. ते जे पायी पायी नाही आले ते सगळे पोहे खाऊन आलेत रोपेनी. पण जे पायी आले ते दमले भागले. आणि बघा काय काय नाश्ता चाललेला आहे. करंजी, दिवाळीचा फराळ. हो दिवाळीचा फराळ. भेळ, शंकरपाळ्या असं छानपैकी चाललेला आहे नाश्ता. जरा थकल्या भागल्या आपल्याला हे बर का ताक आहे, मसाला ताक मस्तपैकी, लस्सी. सगळ्यांनी दमल्यावरती प्यायचं. तुम्हाला उपवास आहे का? इकडे आपल्या राण्यांची राजमहाल. 6 राजमहाल आहे कारण 6 राण्या इथं गडावरती राहत होत्या. त्यानंतर इकडे धान्य कोठार. जे काही वर्षभरासाठी म्हणजे 6 महिन्यासाठी धान्य लागत होतं ते पूर्ण धान्य या 6 महिन्याचं कोठ्यांमध्ये साठवलं जायचं. चला आता पुढच्या ठिकाणी आपले गाईड घेऊन चालले ते काय दाखवतात आपल्याला बघूया. इकडे समोर एक उंच भिंत प्लास्टर केलेली. या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा हा चौकोनी परिसर आहे याला इतिहासामध्ये राजवाडा म्हणतात. आपल्या महाराजांचा हा प्रशस्त महाल राजवाडा म्हटला जात आहे. सर हा राजवाडा आहे ना
पूर्वी 2 मजली होता. याच्यावरचा जो दुसरा मजला होता हा लाकडाचा होता. 15 फुटाच्या ऐवजी सागवानी लाकडं आणि गोल मातीची कौलं होती. कर्नल प्रथर मेजरला 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 ला तोफांचा मारा केला. त्यावेळेस राजवाडा 11 दिवस होत होता. आज रोजी आपण राजवाड्याला पाहिलं, चारही बाजूला साईडला पडलेली भिंत आणि मध्यंतरात पण एक चौथऱ्यात. हा पहिला चौथरा राजांचं बेडरूम आहे. पलीकडे दुसरा चौथरा किचन. किचनला मराठीमध्ये मुतपाकखाना म्हणतात. कसं असेल कल्पना करा तुम्ही. हे बेडरूम आहे राजांचं. आपल्या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, पुणे जिल्ह्यात. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये राजांचा जन्म झाला. आणि जो 9 पायाचा दिवस, तो दिवस रायगडाच्या पदरी पडला. रायगडाचा सूर्य मावळला. तारीख 3 एप्रिल 1680 हा रायगडाचा काळ दिवस ठरला. 3 एप्रिल 1680 ला महाराजांना अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत या महालामध्ये इथे चौथऱ्यावर घेतला. इथून 1 किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचं मंदिर आहे. महाराज आपले महादेवाचे भक्त होते म्हणून राजांना त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर देहामध्ये अग्नी आली. ज्या ठिकाणावर महाराजांच्या चितेला अग्नी दिली तिथे राजांची समाधी बांधली. महाराजांना वयाची 50 वर्ष आयुष्य लाभलं. तिथलं रत्नजडीत 32 मन सुवर्ण सोळ्याचं सिंहासन हे औरंगजेबच्या दरबारात नेलं. आता आपल्या येणाऱ्या लाखो भक्तांना पंचधातू मेकअपचा स्टॅच्यू दिसतोय. हा दरबार ओपन आहे. पूर्वी दरबार काय बंदिस्त होता. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं होती. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक पूर्वी इथे झाला. तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर फ्रेम पाहिलं असेल. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, शाळेत होता. त्या फ्रेम मध्ये एक इंग्रजांचा वकील बघा, व्हाईट लाल केसांचा माणूस. तो वेस्ट इंडिज कंपनीचा वकील होता इंग्रजांचा. हा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इथे हजर होता. त्या इंग्रज वकिलाने राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं. डोक्यात असताना व्हाईट पेटा काढला. राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा केला आणि राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं. त्यांनी लिखे डायरीमध्ये लिहिलंय. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. इंग्रज काय लिहितोय? महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674. वार होता शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती या दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार मखमली पडद्यामध्ये सजवला होता. चारी कोपऱ्यात. तर आम्ही सगळे मंडळी पोहोचलेलो आहे ते रायगडावरील आपलं जगदीश्वराचं मंदिर. आणि किती सुंदर असं बांधलेलं आहे. छान असं कोरीव काम केलेलं आहे. त्या काळामध्ये आपल्या महाराजांची खूप छान कारकीर्द. आपण जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी जातोय. चला चला चला. परदेशी नाही कुठं नाही गेलं बळा. पाठीमागूला जा परत माग या पुढं बसा खाली. टेको टाको. शिवाजी महाराजांच्या काळातल्या या आहेत इकडे बाजारपेठ दोन्ही साईडला. त्यानंतर हे रिकामं काही जे दिसत आहे मैदान हे आहे होळी मैदान. तर इथे त्यावेळेसला देखील रंगपंचमी होळी खेळली जायची. तर असं हे होळी मैदान आहे. कशी वाटली आपली सगळ्यांना रायगड वारी? एकच नंबर. तर मंडळींना आपण सगळेजण आळंदी पंढरपूरची वारी ज्याप्रमाणे करतो तशी रायगड वारी सगळ्यांनी एकदा एन्जॉय केली आणि खूप छान वाटलं. सगळ्यांनी अशी वारी करावी. कारण याच रायगडावरती आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर बाय बाय सगळ्यांना. रायगडला तर बाय बाय करा. आणि आता आमची ट्रिप संपलेली आहे. आम्ही सगळेजण चाललेलो होते घरी.